नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुनश्च एकदा हरिओम या स्वरूपामध्ये जो काही आपण फोकस ऑन टुडेज न्यूज या असणाऱ्या सदराखाली जे काही महत्त्वपूर्ण असणारे संदर्भ जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहेत जे घेतोय त्याला परत एकदा स्टार्ट करतोय आपण. यामध्ये काय काय कव्हर करणार आहोत तर आपण स्टॅटिक जीकेचा पार्टही कव्हर करणार आहोत. सोबतच इंटरनॅशनल न्यूज असतील, नॅशनल आणि स्टेट लेवलच्या न्यूज असतील त्यांचा मग जो नवीन पॅटर्न येतोय एमपीएस साठी सोबतच युपीएससी साठी आणि त्यासोबतच कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम तयार करत असाल तर त्या प्रत्येक प्रकारच्या एक्झामला करंट अफेअर्सचं असणारे डेप्थ कुठपर्यंत असली पाहिजे त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्या न्यूज कव्हर करणार आहोत. आणि आजचं सेशन जे असणार आहे का ते असणार आहे 17 जुलै 2024 या दिवसाचा असणारा आपण करंटचा अँगल यामध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया सेशनला. सेशनची सुरुवात करत असताना आपण या सेशनसाठी ऍज अ रेफरन्सेस काय काय यूज करतोय तर द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस आहे, सोबतच डेक्कन क्रॉनिकल आहे, PIB आहे, ऑल इंडिया रेडिओ आहे, याचे कंटेंट यूज करतो जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. या लेक्चरची PDF हवी असेल सोबतच अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या असणाऱ्या क्वेरीज तुम्ही बॅचच्या संबंधामध्ये असतील, PSIR ऑप्शनलच्या दृष्टिकोनातून असतील, पॉलिटी आणि करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये असेल किंवा समाज कल्याण अध्ययन ग्रुप बी च्या अनुषंगाने असणारे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारू शकता या कॉन्टॅक्ट नंबरवरती. तुम्हाला याची उत्तरं या ठिकाणी मिळून जातील. आजच्या दिवसाचा उल्लेख करायचा तर या अनुषंगाने करूया तो म्हणजे आज आषाढी एकादशीच्या असणाऱ्या या मुहूर्ताच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आणि आपण जे काय परत एकदा या असणाऱ्या डेली सेशनचा संदर्भ घेतोय त्यामध्ये आपण न्यूजला असणारा फोकसमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय तर तो या दिवसाच्या अनुषंगाने सुरू होताना दिसेल. आषाढी एकादशीचा असणारा दिवस आज आहे. सोबतच आज मोहरम सुद्धा या ठिकाणी आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय तर त्याच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्या अनुषंगाने मग आपण आजच्या दिवसाचा जो रेफरन्स आहे का तो कसा बघायचा आहे तर कोणकोणते महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी घ्यायचे आहेत तर ते लक्षात घ्या. तर 17 जुलैचा रेफरन्स घेत असतानाच एक थोडंसं मागच्या 1-2 दिवसांचा असणारा एक अँगल बघूया जिथं आपण महत्वपूर्ण असणारे दिवस सेलिब्रेट केलेले आहेत. तो एक रेफरन्स आपण बघू याच्यामध्ये. कशाचा उल्लेख करतो आपण तर 15 जुलै हा जो दिवस आहे वर्ल्ड युथ स्किल्स डे या अनुषंगाने सेलिब्रेट केला जातो. म्हणजे जागतिक युवा कौशल्य दिनाचा असणारा संदर्भ याच्यामध्ये येताना दिसतोय. नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये म्हणजे जनरल असेंब्लीच्या असणाऱ्या अंतर्गत युनायटेड नेशनच्या मध्ये या असणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि हा पहिला उत्सव जो आहे ना तो 15 जुलै 2015 ला सेलिब्रेट झाला होता. तेव्हापासून पर इयरला हा 15 जुलै काय केला जातो वर्ल्ड युथ स्किल्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. मग याच्यामध्ये हा दिवस सेलिब्रेट करण्याचा मूळ उद्देश काय तर जगभरामध्ये असणारे जे काही ज्या प्रश्नांना खूप मोठ्या पद्धतीनं तरुणांना सामोरं जावं लागतंय ते म्हणजे बेरोजगारी असेल, यासोबतच या बेरोजगारीच्या प्रश्नाला संपवण्यासाठी योग्य पद्धतीचं असणारं कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीचा असणारा हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आणि या दिवसाची थीम कोणती असेल 2024 साठी शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य या थीमच्या अंतर्गत हा दिवस सेलिब्रेट केला जातोय ते इथं लक्षात ठेवायचं. मग प्रत्यक्षात आजच्या असणाऱ्या दिवसाच्या अनुषंगाने न्यूजला कव्हर करत असताना पहिला संदर्भ याच्यामध्ये येतोय सुप्रीम कोर्टातील असणाऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती होताना दिसते आपल्या असणाऱ्या राष्ट्रपतींद्वारे. मग त्याच अनुषंगाने PIBने एक प्रसिद्ध पत्रक दिलेलं आहे. तिथं काय सांगितलंय की राज्यघटनेचं कलम 124 त्यातला असणारा खंड 2 याद्वारे म्हणजे उपकलम 2 याद्वारे अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काय केलं जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंह यांची सोबतच मणिपूर आणि मद्रास उच्च न्यायालयाचे असणारे न्यायाधीश कोण R महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांच्या इथं सेवा ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी नियुक्ती करताना दिसत आहेत. दोघांची नियुक्ती होताना दिसते. कोण दोन व्यक्तींचा उल्लेख करायचा ठिकाणी N कोटेश्वर सिंग
आणि दुसरं कोण असतील न्यायाधीश आर महादेवन या 2 असणाऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाअंतर्गत होताना दिसते. तो लक्षात ठेवायचा आपल्याला. नंतर ज्या वर्षी इलेक्शनचं असणारं वर्ष असतं त्या वर्षी आपल्याला 2 प्रकारचे असणारे बजेट पाहायला मिळतात. एक असतो इंट्रीम बजेट आणि एक असतो फुल फ्लेज्ड बजेट. त्याला आपण वर्षाचं असणारं बजेट म्हणतो. इंट्रीम बजेट म्हणजेच काय, जे जुनं सरकार असतं ते राहिलेल्या कालखंडासाठी जो बजेट मांडला जातो तर त्याचा संदर्भ याच्यामध्ये असेल आणि त्यामध्ये जी रक्कम असते त्याला आपण म्हणतो कलम 116 अंतर्गत ओट ऑन अकाउंटच्या स्वरूपामध्ये. आणि प्रॉपरली जिथं बजेटचा रेफरन्स येतो त्याला आपण वित्तीय वर्षातील असणारं जे काही स्टेटमेंट आहे का, म्हणजे त्याला आपण म्हणतो अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख या ठिकाणी होतो. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक त्या अनुषंगाने ही असणारी भूमिका आपण मांडताना बघतो. जेव्हा इलेक्शन्स कंप्लीट होतात, सरकार निवडून येतं आणि त्यानंतरचं असणारं बजेट तेवढंच खास असतं आणि त्या असणाऱ्या बजेटबद्दलचा आत्ताचा 2024 साठीचा असणारा एक काही न्यूज आहे का तो हायलाइट होतोय आणि त्यामध्ये एक परंपरा येते. ते म्हणजेच काय या ठिकाणी की या बजेटची असणारी तयारी जेव्हा अंतिम टप्प्यात येते तेव्हा हलवा तयार करून त्याचं वाटप केलं जातं या असणाऱ्या कर्मचाऱ्यांदरम्यान. तर काय न्यूज हायलाइट होते पहा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25च्या तयारीच्या अंतिम टप्प्याची नवी दिल्लीत हलवा समारंभाने सुरुवात होताना दिसते. काय आहे रेफरन्स या ठिकाणी, एक थोडासा ट्रॅडिशनल पार्ट असतोय म्हणून त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असेल. अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी काय केलं, लॉक इन ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी म्हणजे प्रत्यक्षात बजेट कंप्लीट झाल्यानंतर त्या असणाऱ्या बजेटला प्रेझेंट करण्या अगोदरचा मुद्दा म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स लॉक करण्या अगोदर काय केलं जातं, हा असणारा दरवर्षी हलवा समारंभ आयोजित केला जातो. 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोणत्या दिवशी होणार आहे, 23 जुलैला सादर होणार आहे. मग त्याच्या अगोदर असणारा हा कार्यक्रम आपल्याला होताना दिसतोय. आणि वार्षिक आर्थिक विवरण ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, सोबतच वित्त विधेयक आहे फायनान्शियल बिल, त्याचा रेफरन्स घेतो आपण कलम 117 अंतर्गत. यासह केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व दस्तऐवज केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ऍपवर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केला जाणार आहे, जे ऑलरेडी आपण करतोय सुद्धा. सोबतच पाहिलं तर संसद सदस्य आणि सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पीय दस्तऐवज सहज पाहता येण्यासाठी हा असणारा मोबाईल ऍपमध्ये तो आपल्याला अवेलेबल करून दिला जातोय. सोबतच तो अँड्रॉइड iOS या दोन्ही व्यासपीठावरती उपलब्ध असणार आहे. तो इंग्रजी आणि हिंदी या 2 लँग्वेज अंतर्गत तिथे मिळणार आहे. सोबतच काय, जे वेब पोर्टल आहे ना इंडिया बजेट .gov.in याच्यावरती सुद्धा पाहायला मिळेल. आणि 23 जुलैला हे मांडलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषण सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. एक महत्वपूर्ण असणारी माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी त्यासाठी असणारा हा मुद्दा असेल. आणि त्या अनुषंगाने काय केलं जात आहे, तर अगोदर एक प्री स्टेजच्या अनुषंगाने एक हलवा तयार करून वाटला जातो. म्हणजे आनंदाची वार्ता सांगायची आहे त्या अनुषंगाने हे प्रथा आपल्याला भारतामध्ये वापरताना दिसत आहेत, हे लक्षात घ्या. नंतर हायलाइट होतंय तो म्हणजे एक महत्वपूर्ण संमेलन येते. काय ते पहा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी हरियाणा या ठिकाणी महेंद्रगड येथे पिछडा वर्ग सन्मान संमेलनाला संबोधित केलं. कालच्या दिवशी काय करण्यात आलं, हरियाणामध्ये अमित शहा यांच्या माध्यमातून महेंद्रगड या ठिकाणी पिछडा वर्ग म्हणजे बॅकवर्ड कॅटेगरीच्या अनुषंगाने असणारे जे काय सन्मान संमेलन आहे का ते इथं होताना दिसतोय. मग काय आहे न्यूजचा असणार एक्झॅक्ट मुद्दा, तर तो बघूया. यामध्ये काय करण्यात आलं, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान असतील, सोबतच त्या ठिकाणी पाहिलं तर इंद्रजित सिंग असतील, कृष्णपाल गुर्जर असतील, हे या ठिकाणी उपस्थित होते. आणि सरकार दलित, गरीब आणि मागासवर्गीयांचा आहे असा उल्लेख पीएम साहेबांनी हे केला होता. तो म्हणजे कधी, 2014च्या असणाऱ्या पहिल्या भाषणात असा एक रेफरन्स या असणाऱ्या संमेलनाच्या अनुषंगाने त्यांनी मांडायला सुरुवात केला. म्हणजेच पीएमच्या असणाऱ्या म्हणजे साहजिक आहे स्वतःच्या पक्षाच्या असणाऱ्या माध्यमातून दिलेल्या काही गोष्टी आहेत का त्याला पुनरुच्चार करण्याचा प्रयत्न इथं मांडला जातोय, ते लक्षात घ्यायचं. आणि महत्वाचा संदर्भ काय, तर इथं हे म्हणतात की या ठिकाणी काय अमित शहाचं वक्तव्य आहे, मागासवर्गीय समाजातून आलेलं पहिलं अतिशय सक्षम असणारे पंतप्रधान या ठिकाणी दिलं गेलेलं आहे असाही उल्लेख या ठिकाणी केला जातोय. आणि इथं काय केलं, पंतप्रधानांनी प्रथमच केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिक शाळा आणि नीट परीक्षांमध्ये 27% आरक्षण दिलं आहे. यासोबतच शेती आणि वेतन यातून मिळणारे उत्पन्न वगळून या ठिकाणी क्रिमी लेअरची उत्पन्नाची मर्यादा ऐतिहासिक निर्णयही पंतप्रधानांनी घेतला.
असा असणार संदर्भ दिलाय. म्हणजे काय, बॅकवर्ड कॅटेगरीच्या असणाऱ्या लोकांच्या सन्मानाच्या प्रती हे संमेलन आयोजित केलं. त्यामध्ये गव्हर्नमेंटनं कोणकोणत्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत त्याबद्दलचा संदर्भ इथं मांडताना दिसत आहेत आपल्याला. अमित शहा साहेब हे इथं लक्षात घ्यायचं. कुठं झालंय ते लक्षात ठेवायचं, हरियाणामध्ये महेंद्रगड या ठिकाणी असणार हे संमेलन कंप्लीट होताना दिसतंय. त्यानंतर एक महत्वपूर्ण असणार इव्हेंट परत चर्चेमध्ये येतोय. काय पहा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद याच्या 96व्या स्थापना आणि तंत्रज्ञान दिनाचं उद्घाटन केलेलं आहे. कितवं? 96 असणार हे स्थापना दिनाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. भारतीय कृषी संशोधन परिषदेचा उल्लेख याच्यामध्ये असेल. काय आहे रेफरन्स मग बघा. केंद्रीय मंत्र्यांनी 25 प्रकारची रोपं या असणाऱ्या इव्हेंटच्या दरम्यान जारी केलेली आहेत. काही उत्पादने शेतकऱ्यांना समर्पित आहे. सोबतच यावेळी पशु आणि मत्स्य शेतीसाठी लसीकरण किटचं आणि शेतीमधील पिकांच्या अवशेषांपासून बनवलेल्या विविध उत्पादनांचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे या परिषदेच्या 96व्या असणाऱ्या स्थापना दिनाच्या निमित्तानं भारत काय काय करतोय कृषीसाठी, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने, तो एक मुद्दा इथं मांडताना दिसतोय आपल्याला. सोबतच केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांच्या मतानुसार पाहिलं तर भारत हा मत्स्य पालनामध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे लक्षात घ्यायचं. मत्स्य पालनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि यामध्ये 63,000 कोटी रुपये किमतीच्या मालाची निर्यात आपण करतोय. हाय रेफरन्स दिला त्यांनी. आणि पशुधन आणि मत्स्य पालनाला प्रोत्साहन दिलं तर याचा फायदा खूप जास्त होईल असंही त्या ठिकाणी अपेक्षा मांडताना दिसत आहेत. सोबतच केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणि पंचायती राज राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंह बघेल यांनी प्रत्येक क्षेत्रात त्याच्यामध्ये उल्लेख केला तर ICARचं असणारं काम दिसून येतोय. आणि नॅनो युरिया तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मदत होतोय. नॅनो युरियाचा संदर्भ खूप जास्त गाजलाय मागच्या वर्षभरामध्ये आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढताना दिसतंय असंही वक्तव्य असणाऱ्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये आपल्याला होताना दिसतोय. तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण असणार डिसिजन केंद्रीय गव्हर्नमेंटच्या माध्यमातून दिसतोय आपल्याला. काय पहा, महामारी विषयक असणारा सुसज्जता नवोन्मेष आघाडी म्हणजे CEPI अंतर्गत आशियातील पहिल्याच आरोग्य विषयक संशोधनाशी संबंधित असणारा प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. म्हणजे महामारीच्या दरम्यान एखाद्या असणाऱ्या डिसीजेस बद्दल त्याची असणारी पूर्ण माहिती समजावी, लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने द्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून असणारं हे सेंटर आणि ते सुद्धा आशियातील पहिलं सेंटर या ठिकाणी ओपन होताना दिसतंय. त्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होताना दिसतं आपल्याला? डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आपल्याला होताना दिसतोय. तर तो एक रेफरन्स लक्षात घ्यायचा. मग काय होतं हायलाइटेड मुद्दा बघितला तर कुठं स्थापन होतंय सेंटर आशियातील पहिलं असल्या कारणानं फरीदाबाद येथील असणाऱ्या ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या THSTI याच्याच आधिपत्याखालील प्रादेशिक जैव तंत्रज्ञान केंद्रात ही सुविधा सुरू केली जात आहे. फरीदाबाद या ठिकाणी सुरू होते. याच्यामध्ये वेगवेगळे असणारे संदर्भ आणले जात आहेतच. त्याच्यामध्ये काय महामारी विषयक सज्जता, नवोन्मेष इनोव्हेशनचा मुद्दा असेल. आघाडीने इथं BRIC THSTI ला तिच्या असणाऱ्या BSL-3 रोगकारकांच्या हाताळण्याची क्षमता लक्षात घेऊन आधारावरती प्री क्लिनिकल प्रयोगशाळा म्हणून निवडण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी असणारा जो काय ट्रान्सलेशन्स आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आहे का ते निवडण्याच्या पाठीमागं त्यांच्या असणारी जी काही कॅपॅबिलिटी आहे का त्याच्यामुळे त्यांना निवडण्यात आलेलं आहे या असणाऱ्या आघाडीनं. आणि तिथं पाहिलं तर ही जगभरातील अशा प्रकारची कितवी 9वी आहे. तर आशियातील ही पहिलीच प्रयोगशाळा आहे. इतर प्रयोगशाळा कोणकोणत्या देशात दिसतात आपल्याला? अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपल्याला उभारण्यात आलेल्या दिसतात. आणि प्रयोगात्मक प्राणीजन्य सुविधा ही लहान आकाराच्या प्राण्यांसाठीची देशातील सर्वात मोठी सुविधा असून त्यात सुमारे किती 75,000 उंदीर ठेवण्याची सोय आहे. कारण का जेव्हा महामारीचा संदर्भ येतो तेव्हा त्याच्यावरती प्रॅक्टिसचा असणारा पार्ट, त्याच्यावरती असणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया करण्यासाठी या असणाऱ्या प्राण्यांचा वापर केला जातो. तर अशा असणाऱ्या 75,000 उंदरांची सोय तिथं करता येऊ शकते. जागा तशी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं
ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या ही एक केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्या नियंत्रणामध्ये असणारी एक जैव तंत्रज्ञान संशोधन आणि नवोन्मेष संस्था आहे. ही काय करते? या संस्थेने निपाह विषाणू असेल, सोबतच इन्फ्लुएन्झा आणि श्वसन संस्थेशी संबंधित इतर विषाणूंवरील सुद्धा लसींचं विकसन आणि संशोधनासाठी खाजगी क्षेत्राशी वेगवेगळे असणारे करार आणि सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. त्यामुळं ही संस्था ऑलरेडी सेटअप आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळं या असणाऱ्या महामारीच्या निमित्तानं असणारं संशोधनाचा संदर्भ सुद्धा त्यांच्याकडे ऍड होताना दिसतोय. फरीदाबाद या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा निर्माण होताना दिसतोय, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नंतर संरक्षण खात्याअंतर्गत आत्मनिर्भर व्हायचंय भारताला. त्यामुळे भारताने वेगवेगळे टार्गेट सेट केलेत आणि त्यातलाच असणाऱ्या काही वस्तूंची निर्मिती भारतातच करायची आहे. त्याच्या लिस्ट भारत रिलीज करतोय. मग त्यातली असणारी 5वी लिस्ट येते. काय पहा? संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, DPSUs अर्थात संरक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी केंद्रीय संरक्षण विभागाने 346 प्रकारच्या सामग्रीचा समावेश असलेली कितवी लिस्ट? 5वी निश्चित स्वदेशीकरणाची यादी अधिसूचित केली आहे. म्हणजे ही 5वी लिस्ट एकूण किती प्रकारचे असणारे संदर्भ असतील? सामग्री 346 प्रकारचे सामग्री भारतातच निर्माण करण्याचा अट्टहास याच्यामध्ये असेल, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यातून मागच्या 3 वर्षात 12,300हून अधिक प्रकारच्या सामग्रीचं स्वदेशीकरण ऑलरेडी करण्यात आले आणि त्यामध्ये देशातील उत्पादकांकडे या असणाऱ्या डिफेन्सच्या माध्यमातून 7,572 कोटी रुपयांच्या मागण्या सुद्धा नोंदवण्यात आलेल्या आहेत. उल्लेख काय करायचा या ठिकाणी? तर या धोरणामध्ये महत्वाची असणारी लाईन रिप्लेसमेंट युनिट्स, सिस्टीम्स, सब सिस्टीम्स, असेंब्लीज, सब असेंब्लीज, सुट्टे भाग आणि घटक भाग असा कच्चा माल यांच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे हे सगळे निर्माण करण्यासाठी भारतातल्याच कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातील आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या असणाऱ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी सक्षमता प्राप्त होईल, हा एक संदर्भ असेल. आणि असं एकूण मूल्य किती असेल? या आयातीचं मूल्य 1,048 कोटी रुपये आहे. हे आयात करण्याऐवजी भारतात निर्माण केलं तर जवळपास 1,000 कोटींची असणारी रक्कम ही भारतातच येईल, भारतातच इन्व्हेस्ट होईल. हा एक महत्वपूर्ण अजेंडा या आत्मनिर्भर भारताच्या भूमिकेतून आपल्याला मांडताना दिसत आहे. आणि संरक्षण मंत्रालयाने 2020 मध्ये सृजन पोर्टल सुरू केलं. आणि हे सृजन पोर्टल का महत्वाचं आहे? कारण याच्यामध्ये हा जो डिपार्टमेंट आहे का, याचं असणारं सर्व्हिस मुख्यालय सोबतच स्टार्टअप्स उद्योग असतील, देशभरातील उद्योगांना स्वदेशी करण्यासाठी संरक्षणासंबंधीची असणारी सामग्रीची माहिती देतो. कोणता पोर्टल आहे? जो सृजन पोर्टल आहे, जो आपल्या संरक्षण मंत्रालयाने 2020 मध्ये सुरू केलं होतं. त्याच्याच माध्यमातून ही माहिती दिली जाते. आणि कोणकोणते असणारे प्रमुख भाग याच्यामध्ये सहभागी आहेत डिफेन्सच्या सोबतच? मग आपण बघतो हाल असेल याच्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे, भारत डायनामिक्स लिमिटेड आहे, सोबतच BAML लिमिटेड आहे, इंडिया ऑप्टेल लिमिटेड आहे, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड. या असणाऱ्या 5व्या असणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या उत्पादनामध्ये सगळे सहभागी होताना दिसत आहेत. म्हणजे बरंचसं मॅन्युफॅक्चरिंग असणारा सोर्स यांच्या माध्यमातून होताना दिसेल. आणि जून 2024 पर्यंत या असणाऱ्या संस्था ज्या आहेत का, यांच्या माध्यमातून 36,000 प्रकारच्या संरक्षण सामग्रीच्या स्वदेशीकरणाचं काम उद्योग क्षेत्राकडे ऑलरेडी सोपवण्यात आलेलं आहे. म्हणजे किती प्रकारचे? 36,000 प्रकारचे. आणि गेल्या 3 वर्षात त्यापैकी 12,300 प्रकारच्या असणाऱ्या सामग्रीचं स्वदेशीकरण पूर्ण झालं. त्यामुळे या असणाऱ्या डिपार्टमेंटनं देशांतर्गत उद्योगांकडे किती सांगितलं सुरुवातीला? 7,572 कोटी रुपयांच्या सामग्रीची मागणी सुद्धा नोंदवताना दिसत आहेत. मग भारताला महत्वपूर्ण असणारा रेफरन्स याच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेच्या संदेशापर्यंत जाता येणार आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. त्यानंतर एक महत्वपूर्ण रिपोर्ट हायलाइट होतोय, अतिशय चर्चेमध्ये आहे, गाजलेला आहे, लक्षातच घ्यायचं आपल्याला. तो म्हणजे काय? नीती आयोगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास लक्ष्य भारत निर्देशांक 2023-24 ची असणारी कितवी आवृत्ती? 4थी आवृत्ती आता रिलीज केलेली आहे, जारी केलेली आहे. मग काय आहे हा?
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स, इंडिया इंडेक्स 2023-24 असेल. इथं काय त्याचं टायटल आहे बघा, टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हे नाव लक्षातच घ्यायचं. टायटल वरती सुद्धा क्वेश्चन असतात. नीती आयोग रिलीज करतोय टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ. या माध्यमातून असणारा हा मुद्दा इथं चर्चेमध्ये असेल. तर काय काय आहे याच्यातली महत्वपूर्ण माहिती. पहिला मुद्दा बघा, सुमन बेरी या उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाच्या, यांनी हे सुरू केलंय. हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय निर्देशक फ्रेमवर्कशी संबंधित संरक्षित असणाऱ्या 113 निर्देशकांवर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय प्रगतीचं मोजमाप केलं जातं. म्हणजे कोणाच्या अंतर्गत असेल हे अंमलबजावणी, कोणतं, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, हे तर नोडल एजन्सी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 16 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये त्यांची कामगिरी एकत्रित करून यांच्या गुणांची गणना करण्यात आली. टोटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत, पण इथं काउंट करत असताना 16चा रेफरन्स घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये स्कोअरची जी रेंज आहे का, श्रेणी आहे का, ती 0 ते 100च्या दरम्यान आहे. त्यामध्ये 100चा स्कोअर म्हणल्यानंतर या असणाऱ्या राज्यांमध्ये 2030 साठी निर्धारित लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे 100 गाठायचंय कधीपर्यंत भारताच्या प्रत्येक राज्याला, 2030 पर्यंत, जे आपल्याला 2015च्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अनुषंगाने जगानंच रिलीज करून दिलेले, तेच आपण टार्गेट सुद्धा ठेवले 100 पॉइंट्स घेण्यासाठी. आणि राज्य हे 4 श्रेणीमध्ये विभागली गेलेत. कोणते 4 श्रेणी? अचीवर श्रेणी आहे, जिथं 100 मार्क्स मिळालेले ते राज्य असतील. आघाडीचे धावपट्टू उल्लेख केला तर 65 ते 99च्या असणाऱ्या श्रेणीमध्ये त्यांना स्कोअर दिला जाईल. परफॉर्मर्सच्या लिस्टमध्ये कॅटेगरीमध्ये किती मार्क्स असतील? 50 ते 64 मार्क. आणि जे इच्छुक आहेत सध्या अजून, म्हणजे ट्राय करतायत, प्रयत्न करतायत, ते प्रायमरी बेसवरती आहेत, असे इच्छुक कॅटेगरी आहे ज्यांना मार्क असतात 0 ते 49, म्हणजे 50 नंतरच्या असणाऱ्या कॅटेगरीचा उल्लेख महत्व पद्धतीने इथं केला जातो. आणि जेव्हा या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल बोललं जातं तेव्हा आपल्याला हे 17 गोल माहिती असणं गरजेचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. पहिला नो पॉवर्टी, दुसरा झिरो हंगर, तिसरा गुड हेल्थ अँड वेलबिंग, चौथा क्वालिटी एज्युकेशन, पाचवा जेंडर इक्वॅलिटी, सहावा क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, सातवा अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, आठवा डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, नववा इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, दहावा रिड्यूस इन इक्वॅलिटी, अकरावा सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, बारावा रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, तेरावा क्लायमेट ऍक्शन, चौदावा लाईफ बिलो वॉटर, पंधरावा लाईफ ऑन लँड, सोळावा पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स आणि 17वा पार्टनरशिप फॉर द गोल. कोणकोणत्या देशासोबत इथं कोलॅबोरेशन करतायत त्या सगळ्या असणाऱ्या देशांचा किंवा संस्थांचा उल्लेख याच्यामध्ये केलाय. मग इथे थोडंसं एक बेसिक मुद्दा पाहिला तर या रिपोर्टमध्ये काय हायलाइट होतोय ते बघा. या इंडेक्समध्ये हा इंडेक्स कितवा आहे? 4थी आवृत्ती आहे. आणि 4थ्या आवृत्तीमध्ये इंडियाचा असणार जो काय ऍक्सलरेशन प्रोग्राम आहे का तो कशा पद्धतीनं या एसडीजी मध्ये हायलाइट होतोय तर पहा, 2021-22 मध्ये पाहिलं तर हे इम्प्रुव्हमेंट दिसते आपल्याला. 54 मार्कांची होती. आपल्या भारताबद्दल बोलतोय आपण. 2023-24 मध्ये आपण 100च्या बाजूकडे जातोय. म्हणजे टॉप रँकच्या अनुषंगाने ते नंबर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर तिथं आपण किती मार्कांपर्यंत गेलो आता सध्याला? 67 पर्यंत गेलेलो आहेत. कशामध्ये? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 13 अंतर्गत. म्हणजे तो कोणता क्रायटेरिया आहे? क्लायमेट ऍक्शन शोज दी हायेस्ट इम्प्रुव्हमेंट. क्लायमेट ऍक्शनशी संबंधित असणारे जे काही भारताचे इनिशिएटिव्ह आहेत का, ते खूप चांगल्या पद्धतीचे असणारे रँकमध्ये येत आहेत, खूप चांगले इनिशिएटिव्ह घेत आहेत आणि त्याचं इम्प्रुव्हमेंट खूप ग्रेट होतोय. 54 वरनं ते डायरेक्टली 67 नंबरवर जातोय आपण, हे लक्षात घ्यायचं. आणि सोबतच पाहिलं आपण तर या नंबरमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या भारताचा असणारा जो स्कोर आहे का 2023-24 साठी, तो स्कोर किती झालेला आहे काउंट करून? 71 स्कोर झालाय. म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे, लक्षात घ्यायचं. 2018 मध्ये तो स्कोर होता भारताचा 57चा. 2019-20 मध्ये भारताचा स्कोर होता एसडीजी बद्दल 60चा. 20-21 मध्ये 66 स्कोर होता आणि आता 23-24 मध्ये भारताचा स्कोर 71 झालेला आहे. 71 झालाय म्हणजे काय लक्षात घ्यायचं, भारत कोणत्या कॅटेगरी अंतर्गत आपल्याला बसताना दिसतो या ठिकाणी?
तर तो गेलाय आघाडीच्या धावपट्टूवरती, म्हणजे तो आता टॉप लिस्टमध्ये जाण्याच्या रँकवरती आहे. सेकंड नंबरच्या लिस्टमध्ये भारत बसतोय, जिथं आपल्याला 65 ते 99 पर्यंतचे असणारे नंबर्स या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. मग याच्यासोबतच अजून वेगवेगळे मुद्दे कोणते आहेत या रिपोर्टमध्ये मांडलेले, मग यांचा उल्लेख जर केला तर काय लक्षात घ्यायचं आपल्याला बघा, इथं संदर्भ येतोय कुठला कुठला, तर याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं, पहिला संदर्भ असेल वेगवेगळे निष्कर्ष काय आहेत, त्यातला पहिला राष्ट्रीय स्तरावरचे असणाऱ्या निष्कर्षांचा उल्लेख करूया. काय बघा, भारतासाठी संमिश्र स्कोर 2020-21 आत्ताच पाहिलं 66 वरून आता कुठपर्यंत गेलाय, 71 वर गेलेला आहे. आणि या 20-21 आणि 23-24 मध्ये जर कंपॅरिझन केलं तर जो आपला टार्गेटेबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 1 जो आहे ना, गरिबी संपवायचे, 8 जो आहे ना सभ्य कार्य आणि आर्थिक मध्ये वाढ करायचे, 13 जो आहे ना हवामान कृती, आताच बघितलं 13 मध्ये आपण खूप मोठ्या पद्धतीचा असणार जम्प करतोय, 54 वरनं 67 रँक आपले नंबर्स घेतोय आपण. 15वा जमिनीवरल्या जीवनाचा संदर्भ आहे, यामध्ये लक्षणीय प्रगती दिसून येते, हे लक्षात घ्यायचं. आणि हे उद्दिष्ट आता धावपट्टू श्रेणीच्या अग्रभागी आहेत, म्हणजे हे कुठले 1, 8, 13, 15 हे जे एसडीजी आहेत का, तिथं आपण खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय. नंबर 2 चा असणारा अचिव्हमेंट लेवल तिथपर्यंत आपण घेऊन जातोय, लक्षात घ्यायचं. आणि नंबर 13 मध्ये आता सांगितलं सर्वाधिक वाढ नोंदवली गेलेली आहे, आणि त्यानंतर लक्ष्य 1 मधली वाढ आहे, हे पण लक्षात घ्या. मग ह्याचा संदर्भ घेतला तर प्रधानमंत्री आवास योजना ध्येय 11, स्वच्छ भारत मिशन ध्येय 6, आयुष्यमान भारत मिशन ध्येय 3, हे पण डायरेक्टली विचारलं जाईल तुम्हाला. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलशी संबंधित कोणत्या स्कीम आहेत भारतामध्ये, हे नाव लक्षात घ्यायचं. यांच्यामुळे काय होतंय, जलद सुधारणा होताना दिसते. मग हे असणारे स्कीम्स भारताला उपयोगाचे आहेत, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय येतोय बघा, तो इथं सांगितलंय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत का, त्यांचं असणार जे काही परफॉर्मन्स आहे भारतामध्ये, ते 100 रँकच्या अनुषंगाने प्रत्येक असणारा जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत का 16 पर्यंतचं काउंटिंग आहे, तिथं किती नंबर्स आहेत त्याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं एक संदर्भ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 7, म्हणजेच कुठला आहे, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी मध्ये भारत 96 नंबर्स प्राप्त करतोय. सर्वाधिक जास्त असणारा संदर्भ यामध्ये आपल्याला तो दिसतोय. पण डेंजर काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 5 जो आहे ना, तो आपल्याला या असणाऱ्या रँकिंग मध्ये जर बघितलं, जेंडर इक्वॅलिटी खूप कमी आहे, 49च आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं सर्वाधिक जास्त असणारा मुद्दा बघितला 96 मार्क आहेत, सर्वाधिक कमी बघितलं जेंडर इक्वॅलिटी 49 आहेत. पण जिथं आपल्याला मागच्या वर्षाच्या तुलनेनं खूप मोठ्या पद्धतीचा विकास झालाय, असं जर क्वेश्चन केला तर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा उल्लेख लक्षात घ्यायचा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नंबर 3 गोलचा 13, आणि तिथं आपण किती घेतले 67, म्हणजे मागच्या वर्षी असणारा संदर्भ किती होतं तिथं 54 वरनं 67 मध्ये गेलोय, म्हणून ते चांगले. बाकीचे बघितलं तर हे ऑलरेडी 92 होता, कुठला अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, तो 20-21 ला 92 होता, तो आता 96 वर गेलाय. एवढा काही मोठा चेंज नाही झाला, पण सगळ्यात जास्त तो आहे. पण सगळ्यात मोठा ड्रास्टिक चेंज करणारा भाग कुठला असेल तर तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 13 असेल, जो 54 वरनं 67 पर्यंत आलाय. आणि त्यासोबतच येतोय सस्टेनेबल नंबर 2 ला, जो मागच्या असणाऱ्या रिपोर्टच्या तुलनेनं या वर्षी जर बघितलं आपण तर हायेस्ट जातोय नंबर 2 चा, तो कोणता, नो पॉवर्टी, गरिबी संपवायची आहे. इथं तो 60 वरती होता, तो डायरेक्ट गेला कितीवर 72 वर गेला, म्हणजे चांगली अचिव्हमेंट करतोय. तर ही सगळे लिस्ट आहे, तर तुम्ही हे बघण्याचा प्रयत्न करा, याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअरली समजून येऊ शकतात. ठीक आहे, पुढचा मुद्दा पहिला, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधला असणारा स्तरांचा उल्लेख केला तर काय ते बघा, सर्व राज्यांनी एकूण गुणामध्ये सुधारणा दर्शवली, म्हणजे सगळे राज्य तर परफॉर्म करतायत हे तर लक्षात येतं. टॉपचे राज्यांचा उल्लेख केला तर उत्तराखंड आणि केरळ हे प्रत्येकी किती 79 गुणांसह टॉप वरती आहेत. कोण, उत्तराखंड आणि केरळ. शीर्ष केंद्रशासित प्रदेशांचे टॉप बघितले कोण आहेत तर चंदीगड आहे नंबर 1 ला, त्यानंतर जम्मू काश्मीर, मग पुदुचेरी, मग अंदमान निकोबार, आणि नंतर दिल्ली येतोय. दिल्लीचा परफॉर्मन्स थोडासा कमी होत चाललाय, चंदीगड नंबर 1 ला जाताना दिसतोय. सर्वात वाईट कामगिरी करणारा कोण असेल तर अपेक्षा नव्हती, पण परत एकदा बिहारच आहे. यामध्ये फ्रंट रनर श्रेणीमध्ये, म्हणजे टॉप नंतर जो सेकंड कॅटेगरी आहे का, इथं 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख दिसतोय. परफॉर्मर श्रेणीमध्ये 4 राज्य आहेत, म्हणजे जे एकदम थोडंसं लोअर पेक्षाही थोडंसं चांगलं काम करतायत, आणि त्यामध्ये बघितलं तर मेघालय,
63 गुण आहेत. नागालँडचा उल्लेख केला तर 63 आहे, झारखंड 62 आणि बिहार 57. सगळ्यात शेवटी कोण आहे? बिहार. किती मार्क घेऊन? 57 स्कोर करतोय. आणि 2018 आणि 2023-24 दरम्यान सर्वात वेगाने पुढे जाणाऱ्या राज्यांचा उल्लेख केला, 18 पासून 24 पर्यंत येतोय. त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, 25 मार्कांनी वाढ झाली त्याच्यामध्ये. नंतर जम्मू काश्मीर आहे 21 मार्कांनी, उत्तराखंड 19, सिक्कीम 18, हरियाणा 17, आसाम, त्रिपुरा आणि पंजाब प्रत्येकी 16, मध्य प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 15. म्हणजे चांगले असणारे स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, हे लक्षात घ्यायचं. याच्यामध्येच एक रिपोर्टमध्ये आपल्याला थोडेसे हायलाइट होणारे काही पिक्चराइज मुद्दे दिलेत, मॅपचाही रेफरन्स दिलाय. याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं? 2023-24 चा उल्लेख केला तर स्कोर भारताचा किती आहे? तर 71 आहे. त्याच्या अगोदर उल्लेख केला 20-21 चा तर स्कोर होता 66. आताच मागाशी बघितलं आपण. 19-20 चा उल्लेख केला तर स्कोर आहे 60. आणि जेव्हा सुरुवात झाला 18 पासून तेव्हा आपण बघतो स्कोर 57 होता. आणि त्यामध्ये जर बघितलं तर आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने वाढते. याच्यामध्ये वर्स्ट कामगिरीचा उल्लेख केला तर नॉर्थ ईस्ट मधले काही राज्य आणि बिहारचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग हे लक्षात काय घ्यायचं आपल्याला? तर कोणता संदर्भ असेल जिथं इथं लेगार्ड कमी असणारी या ठिकाणचे अचिव्हमेंट करतायत. मग इथं नागालँड आहे, झारखंड आहे आणि बिहार आहे. हे नावं लक्षात ठेवायची. आणि जे टॉप परफॉर्मर आहेत का ते कोण असतील? इथं उत्तराखंड नंबर 1 ला आहे, नंतर केरला आहे, नंतर कोण आहे? तामिळनाडूचा नंबर दिसतोय 1978 मार्क या ठिकाणी आपल्याला हे असणारे स्टेट घेताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यासोबतच काय, हा जो निर्देशांक आहे त्याच्याबद्दल माहिती काय? कधी सुरू झाला? डिसेंबर 2018 मध्ये सुरू झाला, लॉन्च झाला. भारतातील सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरील प्रगतीचं निरीक्षण करण्यासाठी निर्देशांक हे प्राथमिक साधन बनलेलं आहे. आणि याच्यातून गोल अचीव्ह करण्यासाठी भारत काय काय प्रयत्न करतोय, त्यामध्ये राज्यांचा परफॉर्मन्स, केंद्रशासित प्रदेशांचा परफॉर्मन्स दाखवला जातोय. या अनुषंगाने हा डाटा इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नंतर एक महत्वपूर्ण असणारा संशयास्पद असणारा संदर्भ यामध्ये घेतला जातोय. डेथ झाले त्याच्यामुळं. काय न्यूज आहे पहा. गुजरातमध्ये चंडीपुरा व्हायरसच्या संशयास्पद संसर्गामुळे 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे. कोणत्या व्हायरसचा उल्लेख या ठिकाणी येतो इथं? तर इथं असेल त्या ठिकाणी चंडीपुरा व्हायरसचा रेफरन्स. मग काय? गुजरातमधील असणारा साबरकांठा जिल्ह्यातील असणारा हा व्हायरसचा रेफरन्स आहे. हा विषाणू एक दुर्मिळ आणि संभाव्य प्राणघातक रोगकारक आहे. याच्यामध्ये काय होतं? ताप, फ्लू सारखी लक्षणं दिसतात. सोबतच तीव्र एन्सेफलायटिस म्हणजे मेंदूची जळजळ सुद्धा या ठिकाणी उद्भवताना दिसते. आणि हा जो विषाणू आहे का तो कशामार्फत प्रसारित होतोय? तर डास, टिक्स असतील, सोबतच सँडफ्लाय असेल, यांच्या माध्यमातून प्रसारित होतो. आणि यामुळे आजारपण, कोमा आणि मृत्यू देखील सुद्धा येऊ शकतात. तर असा संशयित असणारा मृत्यू 4 बालकांचा गुजरातमध्ये होताना दिसतोय. कुठं? साबरकांठा या ठिकाणी. तर कोणता व्हायरस आहे? चंडीपुरा व्हायरसचा रेफरन्स इथं लक्षात ठेवणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण असणारा विम्बल्डन ओपनचा इव्हेंट आपल्याला दिसतोय. आणि इथं सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन ओपन मध्ये एक तरुण असणारा मुलगा या ठिकाणी आपल्याला जिंकताना दिसतोय. मग काय रेफरन्स आहे बघा? विम्बल्डन 2024, बार्बरा क्रेझिकोवा आणि कार्लोस अल्काराज हे आपल्याला विजयी होताना दिसतात. कोणाचा उल्लेख करतोय आपण या ठिकाणी? बार्बारा क्रेझिकोवा. आणि कोणाचा उल्लेख करतोय इथं आपण? कार्लोस अल्काराज यांच्या नावांचा उल्लेख आपण इथं करायचा आहे. सिंगल ओपनच्या अनुषंगाने असणारी ट्रॉफी घेताना दिसत आहेत. मग काय न्यूज पहा. बार्बारा क्रेझिकोवा चेक प्रजासत्ताकच्या असणाऱ्या यांनी जस्मिन पाओलिना इटलीच्या यांचा पराभव करून लंडनमध्ये त्यांचं असणारं पहिलं विम्बल्डन महिला एकेरीचं असणारे विजेतेपद पटकावताना दिसत आहेत. कार्लोस अल्काराज स्पेनचे, त्यांनी नोवाक जोकोविचला हरवलं. सर्बियाचे यांचा पराभव करून विम्बल्डन विजेतेपदाचं रक्षण केलं, कारण ते ऑलरेडी त्या अगोदर सुद्धा विजेतेपद होतं त्यांच्याकडे. रॉजर फेडररनं सर्वाधिक 8 विम्बल्डन जिंकलेले आहेत. हे पण लक्षात ठेवा. हे प्रश्न ऑलरेडी विचारलेत, कंबाईनला विचारले तुमच्या प्रीला. ग्रँड स्लॅम स्पर्धांचा उल्लेख केला, ज्यांना मेजर ग्रँड स्लॅम म्हणतात, तिथं म्हणजे मेजर स्पर्धा म्हणतात. त्या 4 सर्वात महत्वाच्या वार्षिक टेनिस स्पर्धा आहेत. त्या 4 कोणत्या? लक्षात घ्या. पहिला, जानेवारीच्या मध्यामध्ये होणारा ऑस्ट्रेलियन ओपन, हे लक्षात ठेवायचं. फ्रेंच ओपन जो आहे ना तो मे आणि जून मध्ये होत असतो. जून जुलैमध्ये होणारा विम्बल्डन जो आता झालेला आहे. आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणारा युएस ओपन. हे 4 ग्रँड स्लॅम आहेत, हे लक्षात घ्यायचं. बरं, या सगळ्या असणाऱ्या ग्रँड स्लॅम कोणत्या कोर्टवरती होतात असाही प्रश्न असतो, लक्षात घ्यायचा.
ऑस्ट्रेलियन आणि युनायटेड स्टेट्स मधली स्पर्धा ही हार्ड कोर्टवरती असते, हार्ड पिच वरती असते. फ्रेंच मातीवर खेळवली जाते, तर विम्बल्डन ही गवतावर खेळवली जाते. हे पण इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. मग विम्बल्डन ही सर्वात जुनी आहे आणि त्याची स्थापना 1877 मध्ये झाली होती. त्यानंतर 1881 मध्ये युएस ओपन, 1891 मध्ये फ्रेंच ओपन, तर 1905 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू झाली होती. त्याचा एक थोडासा बेसिक डाटा पण लक्षात ठेवा. आणि थोडंसं या लिस्टमध्ये प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा असे असतात की हायेस्ट असणारे ग्रँड स्लॅम कोणी जिंकलेले आहेत, तर त्या लिस्टमध्ये आपल्याला नावं लक्षात ठेवायचे. या ठिकाणी कोणाचं, नदाल आणि जोकोविच यांचा उल्लेख केला तर ते आता टाय करताना दिसतात, कारण दोघांनी किती ग्रँड स्लॅम जिंकलेत, 22 या दोघांच्या नावावरती आहेत. रफाल नदालचा उल्लेख करायचा आणि नोवाक जोकोविच हे दोन्ही नावं दिसतात. नंतर रॉजर फेडररच्या नावाचा उल्लेख येतो. नंबर ऑफ ग्रँड स्लॅम किती त्यांच्या नावावर ते नोंदलेले 20. आणि महिलांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर फिमेल ग्रँड स्लॅम विनर्सच्या अंतर्गत सेरेना विल्यम्सचा उल्लेख करायचा, 23 ग्रँड स्लॅम आहेत. नंतर बघितलं आपण त्या ठिकाणी स्टेफी ग्राफचा उल्लेख करायचा, 22 ग्रँड स्लॅम आहेत. म्हणजे पुरुष आणि महिलांमध्ये जर टोटली काउंट करायचं असेल तर सगळ्यात पहिलं नाव कोणाचं असेल, सेरेना विल्यम्स असेल. सर्वाधिक जास्त असतं ग्रँड स्लॅम 23 आहेत. पुरुषांनी 22 जिंकलेले आहेत. 22 मध्ये महिला कोण या ठिकाणी, तर स्टेफी ग्राफ आहेत. नंतर येतात त्या ठिकाणी मार्टिना नावरोटिलोवा यांचा उल्लेख येतोय, 18 ग्रँड स्लॅम त्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत. तर ही थोडीशी एक लिस्ट आहे, याच्यासोबतच काय करा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर भारत गोव्यात काय करतोय, पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करताना दिसणार आहे. कुठं, गोव्यामध्ये. काय असेल, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट असेल. 21 ते 24 नोव्हेंबर 2014 मध्ये गोव्यामध्ये होणार आहे. आणि इथं त्याचा असणार काय, एक असणारा जो आपण म्हणूया थीम कंटेंट, थीम असणारा जो काही वाक्य दिलंय का, तो काय, कम सेल विथ अस. या आणि त्यासोबत काय करायचं, या ठिकाणी प्रत्यक्षात त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. मग माहिती प्रसारण मंत्रालयानं 2020 आणि 24 नोव्हेंबर 2024 साठी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन समिट याचं पहिलं एडिशन होतोय, ज्याला आपण वेव्ज म्हणूया. आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबतच, म्हणजे कुठं, इफ्फी सोबतच याचं आयोजन केलं जाणार आहे. हे शिखर परिषदेचं उद्घाटन रोजगाराच्या भरीव संधी निर्माण करणं असेल, याच्यासाठी पाहिलं जातंय. आणि देशात लक्षणीय रोजगार निर्मिती करण्यासाठी याचा असणारा वापर होतोय, असा असणारा रेफरन्स घेऊन हे आयोजित केले जात आहेत. हे पण इथं लक्षात ठेवूया. ठीक आहे. नंतर रोबोटिक्सच्या अनुषंगाने एक मुद्दा तर तुम्ही ऐकला सुद्धा असेल, तिथं काय की रिसेंटली रोबोट सुद्धा आत्महत्या करताना दिसत आहेत. कोरियासारख्या असणाऱ्या देशातून आपल्याला याच्या न्यूज येताना दिसत आहेत. मग काय आहे नेमकं हा रेफरन्स आणि रोबोटचा संदर्भ कसा आहे, तर नीट ऐका काय न्यूज येते. IIT दिल्ली आणि प्रसार भारती हे दिल्लीत 2 दिवसीय रोबोट स्पर्धा DD रोबोकॉन इंडिया 2024 हे आयोजित करणार आहेत. कोण कोण, IIT दिल्ली आणि प्रसार भारती हे 2 दिवसांचा असणारे इव्हेंट त्या ठिकाणी होस्ट करताना दिसतील. कुठला, DD रोबोकॉन 2024 न्यू दिल्ली इंडिया अंतर्गत आपल्याला असेल. आणि कुठं होणार आहे ते, दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियम वरती होणार आहे. यामध्ये जवळपास बघितलं तर 45हून अधिक महाविद्यालय, आपल्या देशातले संस्था, विद्यापीठांमधील 750हून अधिक विद्यार्थी सहभागी होताना दिसतील. DD रोबोकॉन मधील विजेता संघ व्हिएतनाम मधील असणाऱ्या कॉंगनिन या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉन 2024 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करेल. म्हणजे या असणाऱ्या 45 महाविद्यालयापेक्षा जास्त असणारे महाविद्यालय पार्टिसिपेट करणार आहेत. 750 विद्यार्थी येतील. त्यातले जे जिंकतील का, त्यांना कुठं पाठवलं जाईल, भारतामार्फत भारताला ते प्रमोट करतील, तिथं भारताला रिप्रेझेंट करतील. कुठं, व्हिएतनाम मधल्या असणाऱ्या कुठं, कॉंगन्यू या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन रोबोकॉनच्या समिटमध्ये भारताला प्रतिनिधित्व करतानाची संधी त्यांना मिळणार आहे. ओके. नंतर येतो मुद्दा कुठला, तर ऍग्रीश्युअर. काय येतोय, ऍग्रीश्युअर हा ऍग्री फंड आहे. त्यासाठी स्टार्टअप आणि रुरल एंटरप्राइजेस साठी, ग्रामीण भागातल्या असणाऱ्या जे काही नवीन अन्वेषण होणारे उद्योग आहेत का, त्यांच्यासाठी असेल, इनोव्हेशनसाठी असेल, स्टार्टअपसाठी असेल. काय न्यूज येते बघा मग, नाबार्डने कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी 750 कोटींचा असणारा ऍग्रीश्युअर
हा निधी नुकताच जाहीर केलाय. कोणता? ऍग्री शुअर निधी असेल. किती कोटींचा? 750 कोटींचा निधी असेल. काय काय हायलाइट होतं याच्यामध्ये मुद्दे पहा मग. नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्ड, ज्यानं स्टार्टअप आणि नागरिक ग्रामीण उपक्रमांसाठी कृषी शुअर आहे बरं का ते, ही कृषी निधीची योजना केलेली आहे. 750 कोटींचा प्रारंभिक निधी आहे. पूर्ण मालकीच्या उपकंपनी कोणत्या ठिकाणी? तर इथं असेल नॅम व्हेंचर्स द्वारे व्यवस्थापन केलं जाईल. कोण असेल त्या ठिकाणी? एक सब कंपनी आहे जी पूर्णतः रकमेची जबाबदारी घेणार आहे. नॅब व्हेंचर्स द्वारे इथं होणार आहे मुद्दा. नाबार्ड आणि कृषी मंत्रालय याच्यामध्ये काय करणार आहे? प्रत्येकी 250 कोटींचं असणार योगदान देणार आहे. म्हणजे हे 500 कोटीचं योगदान यांच्याकडनं होईल आणि उर्वरित 250 कोटी हे इतर संस्थांकडनं उपलब्ध केले जातील. या फंडाची मुदत संपेपर्यंत प्रत्येकी 25 कोटी गुंतवणुकीच्या आकारासह 85 कृषी स्टार्टअप यांना समर्थन देण्याचं काम याच्यामधून केलं जाणार आहे. अतिशय महत्वाचं इनिशिएटिव्ह आहे. हे 7 दिवस चालणार आहे, जे ते जुन्या आगरतळा या ठिकाणच्या 14 देवता मंदिरात घडणार आहे, ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी चतुर्दशा देवता या मंदिराअंतर्गत या परिसरामध्ये असणारा हा इव्हेंट घडून येणार आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं इथं, की खारची पूजा देवतांना इथं प्रत्यक्षात वेगवेगळ्या पद्धतीनं हायलाइट केलं जातंय. एक त्यांचाच एक रेफरन्स आहे, म्हणून इथं या असणाऱ्या फंडिंगचा रेफरन्स या ठिकाणी मांडला जातोय. हे इथं लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. इव्हेंट तर होतोय, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने असणारा हा पार्ट येतोय. आता त्याच्याशी संबंधित पुढचा एक मुद्दा येतोय, तो काय बघा. एक महत्वपूर्ण असणारा पूजा उत्सव इथं होतोय. त्रिपुरामध्ये खारची पूजा उत्सव सेलिब्रेट होतोय. मग आषाढ महिन्यात शुल्क अष्टमी दिवशी हा असणारा पूजा आयोजित केला जातोय. जुलै ऑगस्ट महिन्यात अमावस्येच्या 8व्या दिवशी ही पूजा घेतली जाते. आणि याचा उल्लेख केला त्रिपुरामध्ये असणारा हा जो खारची पूजा आहे ना, याचा अर्थ काय ते लक्षात घ्यायचा. हा जो त्रिपुरीचा शब्द आहे ना खारची, त्यातला खर किंवा खरता म्हणजे पाप आणि ची म्हणजे किंवा सी म्हणजे याचा उल्लेख होतो स्वच्छता, म्हणजे पापाची स्वच्छता करणं. या अनुषंगाने हा खारची पूजा इथं आयोजित होतोय. कधी होतोय तर आषाढ महिन्यात जुलै ऑगस्ट कालखंडामध्ये शुल्क अष्टमी या दिवशी होतोय. अमावस्येच्या नंतरच्या 8व्या दिवशी हा आपल्याला इव्हेंट होताना दिसेल. त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण असणारा डिसिजन होतोय. काय पहा. रांची येथे पूर्व भारतातील पहिली अपंग विद्यापीठ हे स्थापन होताना दिसेल. झारखंडच्या अनुषंगाने हा मुद्दा येतोय. झारखंड सरकारची रांची या ठिकाणी शारीरिकदृष्ट्या विकलांग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील हे पहिलं विद्यापीठ असेल आणि हे उघडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. चित्रकूट उत्तर प्रदेश येथील जगद्गुरु रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठ हे शारीरिकदृष्ट्या विकलांगासाठी देशातील पहिलं समर्पित विद्यापीठ होतं. त्यानंतर आता जर बघितलं तर कोणासाठी? पूर्व भारतातील हे पहिलं विद्यापीठ झारखंडमध्ये आपल्याला निर्माण होताना दिसेल. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला तर आपण हेमंत सोरेन यांचा उल्लेख करतो. राज्यपालांचा उल्लेख केला तर CP राधाकृष्णन यांचा उल्लेख करायचा. आणि झारखंडच्या स्थापनेचा उल्लेख केला तर 15 नोव्हेंबर 2000 मध्ये आपल्याला स्थापन होताना दिसतोय. हा कितव्या क्रमांकाचा उल्लेख या ठिकाणी करतो तर 28व्या क्रमांकाचा असणार राज्याचा उल्लेख म्हणून आपण या ठिकाणी झारखंडचा करतो. हे पण लक्षात घ्यायचं थोडंसं एक संदर्भ. आणि तो अगोदर बिहार मधून तो आपल्याला निर्माण होताना दिसलाय, हे पण लक्षात घ्यायचं. त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण कामगिरी कंप्लीट होताना दिसते. काय पहा. युपीच्या नितीश सिंग यांनी किनाबालू पर्वतावरती सर केलेला आहे. 19 तासांमध्ये त्यांनी हा असणारा पर्वत चढलेला आहे आणि तिथं आपला तिरंगा फडकवताना दिसतायत. मग काय माउंट कुठला? किनाबालू. कुठं आहे तो? मलेशियातील असणारा सर्वोच्च शिखर आहे. आणि हे यांनी 19 तासामध्ये सर्वात वेगवान शिखर सर करणाऱ्या पहिल्या भारतीयाच्या नावाचा शिक्कामोर्तब या ठिकाणी करताना दिसतायत. त्यामुळं या असणाऱ्या नितीश सिंग यांचं असणारं अभिनंदन करणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. तो मुद्दा लक्षात ठेवूया. नंतर तामिळनाडूमध्ये एक महत्वपूर्ण असणारा कायदा मंजूर होताना दिसतोय. काय पहा. तामिळनाडू प्रतिबंध सुधारणा कायदा 2024 आता लागू होताना दिसतोय. मंजूर होऊन तो लागू होतोय. काय लक्षात घ्यायचं? नाव आहे तामिळनाडू प्रतिबंध सुधारणा कायदा. जीव धोक्यात घालणाऱ्या बेकायदेशीर दारूचं उत्पादन, ताबा आणि विक्री यांच्यासाठी यांच्यासारख्या गुन्ह्यांसाठी वाढीव शिक्षेची मुदत आणि दंडाची रक्कम आता लागू होताना दिसते. मग बेकायदेशीर दारूच्या निर्मिती आणि त्याच्या असणाऱ्या उत्पादनासोबतच त्याच्या विक्री संदर्भातला असणाऱ्या शिक्षेचा संदर्भ या असणाऱ्या कायद्यामध्ये दिसून येईल. जून मध्ये काय लक्षात घ्यायचं?
मिथेनॉल युक्त बेकायदेशीर दारूच्या सेवनामुळे 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी तमिळनाडू प्रतिबंधक कायदा 1937 मध्ये सुधारणा करणारं विधेयक आणलं होतं आणि या कायद्यात कमाल 10 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपयापर्यंतच्या दंडाची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि बेकायदेशीर दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्या सोबतच बघितलं आपण तर या ठिकाणी बुटलेगर्सची असणारी शिक्षा आजीवन या ठिकाणी होताना दिसेल आणि 10 लाखांची असणाऱ्या रुपयांपेक्षा कमी दंड नसेल असाही उल्लेख या ठिकाणी केलाय. म्हणजे काय, जेव्हा रेफरन्स वाढला जातोय या असणाऱ्या बेकायदेशीर कामांसाठी तर तिथं आपल्याला हा कायदा इम्प्लिमेंट होताना दिसेल, हे लक्षात घेऊया. ठीक आहे. नंतर एक पुस्तक पब्लिश होताना दिसतोय. काय रेफरन्स आहे पहा, या पुस्तकाचा रेफरन्स बघितला तर मल्लिका साराभाई यांनी गुरुवाया वायुरप्पन या कॉलेजवरील असणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. नाव थोडंसं बघा, काय साऊथकडचं नाव आहे. मल्लिका साराभाई यांनी गुरुवायुरप्पन या कॉलेजवरील पुस्तकाचं प्रकाशन केलंय. मग केरळ कलामंडलमच्या कुलपती मल्लिका साराभाई यांनी समुथिरी गुरुवाया युरोपन या असणाऱ्या कॉलेजचा अनुभव चरित्राच्या माध्यमातून हे प्रकाशन करताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि कोझिकोड मधील असणाऱ्या झामोरिन्सने स्थापन केलेल्या कोक्कुनू येथील महाविद्यालयाच्या 150 वर्षांच्या इतिहासावरती असणार हे पुस्तक डिपेंड असणार आहे. या असणाऱ्या विद्यालयाच्या अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला दिसेल हे कॉलेज आपल्याला 150 वर्ष कंप्लीट करताना दिसतोय. आणि झोमोरिन्स त्यांच्या विषयांच्या शिक्षणाबद्दल चिंतित होते. त्यांनी उत्तर केरळमधील असणाऱ्या सर्व वर्गातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी महत्वाची भूमिका घेतली. म्हणून कोझिकोड मधील असणाऱ्या झोमोरिन्सने यांची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याच या असणाऱ्या कॉलेजला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या माध्यमातून असणारे हे पुस्तक प्रकाशित होताना दिसते. कोणाच्या माध्यमातून? मल्लिका साराभाई यांच्या माध्यमातून होते, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर ज्या असणाऱ्या गोष्टीची भीती भारताला कंटिन्युअसली होती ते म्हणजे नेपाळच्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टर पदावरती पुन्हा एकदा KP ओली साहेब या ठिकाणी नियुक्त होताना दिसत आहेत, जे प्रो चायनीज आहेत. मग KP शर्मा ओली यांची नेपाळच्या नवीन पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. कितव्यांदा? तर हे तिसऱ्यांदा नेपाळच्या असणाऱ्या PM पदावरती बसताना दिसणार आहेत. ओली 72 उल्लेख केला तर त्यांनी कोणाला हरवलं? जे अगोदरचे प्राईम मिनिस्टर होते, कोण? पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नावाने त्यांचा उल्लेख करतो आपण. त्यांनी प्रतिनिधी ग्रहात विश्वासाचं मत गमावलं. आणि इथं नेपाळचे असणारे जे प्रेसिडेंट आहेत का, कोण? रामचंद्र पौडेल यांनी ओली यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या नेपाळी काँग्रेस युतीचं एक नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. मग कोणकोणाची युती आहे बघा बरं का. काय? कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ प्लस कोण? युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी सोबत नेपाळी काँग्रेस यांच्या असणाऱ्या युतीचं असणार सरकार इथं असेल. ओली यांनी 11 ऑक्टोबर 2015 ते 3 ऑगस्ट 2016 नंतर 5 फेब्रुवारी 2018 ते 23 जुलै 2021 पर्यंत नेपाळचं काम पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे. आता ते तिसऱ्यांदा इथं पंतप्रधानपदी नियुक्त होताना दिसत आहे. ठीक आहे. नंतर आपल्या शेजारच्या असणाऱ्या देशामध्ये पहिल्यांदाच महिला न्यायाधीश पदावरती नियुक्त होताना दिसत आहेत. पाकिस्तानची आपण न्यूज करतोय. काय बघा, लाहोरच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशांनी शपथ घेतलेली आहे. ओके, मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, जस्टिस आलिया नीलम यांनी शपथ घेतलेला आहे ऍज अ फर्स्ट फिमेल चीफ जस्टिस ऑफ लाहोर हायकोर्ट. यांचा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. न्यायमूर्ती आलिया नीलम यांनी पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायाधीश म्हणून पदोन्नती झालेल्या या पहिल्या महिला आहेत. राजधानीचा उल्लेख केला तर इस्लामाबाद आहे आणि त्या अध्यक्षांचा उल्लेख केला तर आसिफ अली झरदारी यांचा उल्लेख करतो आपण या असणाऱ्या लाहोरच्या अनुषंगाने. त्यानंतर चर्चेमध्ये आहे तो म्हणजे फिनलँड. काय रेफरन्स येते बघा, फिनलँडनं एक महत्वपूर्ण डिसिजन घेतलाय. जे रशियातून येणारे लोक असतील त्यांच्याबद्दलचा एक संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. काय पहा, फिनलँडने रशियामधून आश्रय मागणाऱ्यांना रोखण्यासाठी कायदा निर्माण करताना दिसत आहेत, हे लक्षात घ्यायचं. संदर्भ येतोय कोणाचा या ठिकाणी, तर इथं येतोय त्यांचे पंतप्रधान इथं पेटिरी ओर्पो यांच्या माध्यमातून हा रेफरन्स येतोय. सरकारनं दावा केलाय की काय, हा कायदा राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रशियाद्वारे कथित शस्त्रे असलेल्या भविष्यातील स्थलांतरांना रोखण्यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जातोय. ज्याच्या राजधानीचा उल्लेख केला आपण हेलसिंकी आणि या असणाऱ्या फिनलँडचा उल्लेख केला तर याचं चलन
युरो दिसतो आणि हा फिनलँड खूप महत्वाचा आहे. फिनलँड आणि स्वीडन हे दोन्ही देश आता रिसेंटली कोणते मेंबर झालेत? नाटोचे मेंबर झालेत 31 आणि 32व्या क्रमांकाचे. त्यामुळे हे दोन्ही प्रदेश आणि त्यांच्या असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख थोडासा लक्षात ठेवायचा आपल्याला, तो विचारला जाण्याची शक्यता आहे. नंतर एक महत्वपूर्ण असणारी नियुक्ती होते परत एकदा, कुठलं लक्षात घ्यायचं या ठिकाणी, कोणता देश आहे? लिथुआनिया. आपल्याला माहिती आहे की जे बाल्टिक कंट्रीज आहेत ना, जे 3 देश आहेत बाल्टिक कंट्री मधले, त्यातला जो लिथुआनिया आहे का, याचे राष्ट्रपती गीतानास नौसेदा यांनी काय केलं? दुसऱ्यांदा 5 वर्षांच्या कार्यकालासाठी शपथ घेताना दिसत आहेत राष्ट्रपती पदाच्या अनुषंगाने. मग आपल्याला दिसलं लिथुआनियाचा उल्लेख केला तर काय लक्षात घ्यायचं? हा जो बाल्टिक सी आहे याच्या जवळच्या असणाऱ्या 3 देशाच्या संदर्भामध्ये आपल्याला हा लिथुआनिया दिसतोय युरोपच्या अंतर्गत, तर तो लक्षात ठेवायचा. याच्या राजधानीचा उल्लेख केला तर कुठला असेल इथं? विलियन्स आहे. आणि चलन कोणता वापरतो? युरोपियन युनियन मध्ये असल्यामुळं तो युरो हेच चलन वापरतो. तर लक्षात घ्यायचं कोणाचा उल्लेख करायचा? गिटानेस नौसेदा यांच्या नावाचा उल्लेख याच्यामध्ये येतोय, तर ते आपल्याला दुसरी टर्म या ठिकाणी कंप्लीट करताना दिसतील, हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, एवढे मुद्दे थोडेसे कव्हर करायचे आपल्याला या असणाऱ्या दिवसाच्या अनुषंगाने, हे लक्षात घेऊया. सोबतच जे विद्यार्थी ऑप्शनलची तयारी करतायत युपीएससी आणि एमपीएससी, जे नवीन पॅटर्न येतोय, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स अतिशय महत्वाचा सब्जेक्ट, तर त्या ऑप्शनलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपली बॅच अवेलेबल आहे. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. मराठीतून डाटा सगळा मिळेल तुम्हाला. आवश्यक असणारे सगळ्या नोट्स त्याच्यामध्ये दिल्या जातील. आन्सर रायटिंगची प्रॉपर तयारी केली जाईल. सोबतच जे विद्यार्थी पॉलिटीची तयारी करायचे त्यांना जीएस 2 साठी, तो प्री आणि मेन साठी सुद्धा असणारा फायदा तुम्हाला होणार आहे पॉलिटीचा, त्याची बॅच अवेलेबल आहे. ती बॅच तुम्ही घेऊ शकता. सोबत राज्यसेवेच्या प्री मेन साठी करंट अफेअरची बॅच आपण अवेलेबल करतोय. कंबाईन ग्रुप बी आणि सी ची तयारी करणारे साहेब लोकांसाठी प्री आणि मेन साठी पॉलिटीची आणि तसंच करंट अफेअरची बॅच इथं अवेलेबल आहे. त्या बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच ज्यांना आता एक्झाम द्यायची समाज कल्याण अधिकाऱ्याची, त्या ठिकाणी गट अ आणि ब यांच्यासाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गुगल प्ले स्टोर वर जायचंय आणि आपलं द अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या बॅचेस जॉईन करता येणार आहे. ठीक आहे, मग आज ज्या न्यूज फोकसमध्ये आणणं अपेक्षित होतं त्या न्यूज या असतील. याच्या संदर्भामधले मुद्दे थोडेसे हायलाइट करा आणि पीडीएफ तुम्ही ते डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून आपला दिवसभरातला असणारा टप्पा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चालेल. आय होप सेशन आवडलं असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबूया, आपण भेटूया अशाच नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.